श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, शेअर केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आध्यात्मिक माहिती मिळेल व स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेची ओढ त्यांना निर्माण होईल. श्री स्वामी समर्थ. तर आज बघूया, आपल्याला जीवन जगत असताना भावकी, मित्रता, शत्रुता, आपल्या शेजारी पाजारी किंवा कुठल्या ऑफिसमध्ये किंवा आपण जिथे काम करतात तिथे कुठल्याही प्रकारे आपल्याला शत्रू जर त्रास देत असतील किंवा आपल्याला हितचिंतक जर आपले निर्माण होत असतील आणि त्यामुळे जर आपल्याला त्रास होत असेल, तर आपण कुठल्या प्रकारची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेबरोबर अंगभूत करून आपण कालभैरव महाराजांची कुठल्या प्रकारची सेवा केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला शत्रूचा त्रास, कर्णीबाधा, भानामती किंवा वाईट नजर दोष, वास्तुदोष व घरातील प्रखर पितृदोष व त्याचबरोबर आपल्याला कोणाची टोक लागलेली असेल, कोणाचा शाप आपल्या खात्यावर आला असेल, तर आपल्याला कालभैरव महाराजांच्या सेवेच्या साहाय्याने आपल्याला हा दूर करता येईल व आपले इच्छित जे काही कार्य आहेत ते पूर्ण करण्यासाठी कालभैरव महाराज आपल्याला स्वामी महाराजांच्या आज्ञेने आपल्याला मदत करतील व स्वामी महाराजांचे ते दास आहेत आणि आपण परब्रह्म दत्तात्रेय स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो आणि त्यांचे ते दास म्हणजे कालभैरव महाराज प्रत्यक्ष कलियुगामध्ये ते आज पण कार्यरत करत आहेत आणि स्वामी महाराज हे त्यांचे गुरु आहेत, त्यांचे अधिष्ठ देव आहेत व कालभैरव महाराज हे त्यांचे शिष्य आहेत. बघा, काल म्हणजे संस्कृत मध्ये काल या शब्दाचा अर्थ वेळ, काळ, मृत्यू असा अटळ असा व नाश व असा होतो. कोणत्याही गोष्टी ही जन्मते ती नाशही पावते. चक्र चालवणारी साक्षात शक्ती म्हणजे काल आणि काल म्हणजे केवळ घड्याळातील वेळ नव्हे तर समयाच्या महासागर जो ब्रह्मांडाची निर्मिती आणि नाश व नियंत्रित करणारा असतो. भैरव म्हणजे काय, तर भैरव हा शब्द भैर धातूपासून आला आहे. याचा अर्थ भय उत्पन्न करणारा भैरव असा परमेश्वर जो दुष्ट शक्तीमध्ये भीती निर्माण करतो आणि भक्तांना भयमुक्त करतो. भैरव हा रौद्र, क्रोधी पण कल्याणकारी देवता आहे. कालभैरव म्हणजे काय, तर कालभैरव म्हणजे वेळेलाही मृत्यूलाही देखील भयभीत करणारा देव म्हणजे साक्षात कालभैरव. कालावरही अधिपत्य गाजवतो. मृत्यू, नाश, काळ याच्याही पलीकडे जी शक्ती आहे त्याला कालभैरव असे म्हणतात. तत्वज्ञानाने असे सांगितलेले आहे की काल म्हणजे जीवन, जन्म, मृत्यूचा प्रवाह आणि भैरव म्हणजे भयाचा नाश करणारा, दृष्टांचा संहारक. कालभैरव म्हणजे मृत्यूच्या पलीकडे असणारा महाशक्तिमान म्हणजे कालभैरव. काळावरही विजय मिळवण्यासाठी आध्यात्मिक साधनेत कालभैरवाची उपासना सांगितली जाते. तर कालजयी, कालावर विजय मिळवलेला असाही म्हटलं जातो. संदर्भ बघा, शिवपुराणामध्ये पण सांगितलेला आहे, रुद्रसंहितेमध्ये सांगितलेला आहे. भैरव रूपेण शिव सर्वेषु कालेषु प्रतिष्ठिता. स्कंद पुराण, काशीखंड, कालस्यापी भयंकरी या वंदे कालभैरव म्हणजे कालभैरव अष्टकम हे जे आहे हे कालभैरव महाराजांचे एक प्रकारचे भुक्तिमुक्ती देणारे व आपलं दुःख नाशन करणारे एक स्तोत्र आहे. तर कालभैरव हे मृत्यूलाही भय दाखवणारी देवता असल्यामुळे आपण 11 अधिपत्य देवतेचे दैवत, प्रमुख दैवत म्हणजे कालभैरव. स्थान दैवत, अष्टभैरव आहेत, 11 भैरव आहेत, प्रत्येक प्रकारचे भैरव आहेत आणि त्या भैरवाची अधिष्ठात्री देवता म्हणजे महाकाली आणि महाकालीचं स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष श्री स्वामी महाराज दत्त महाराज आहेत. आणि स्वामी महाराज जेव्हा आपल्या भक्तांना जेव्हा अभय देत असतात तेव्हा काळावरही या कलियुगामध्ये विजय मिळवण्यासाठी कालभैरव महाराजांचे सहाय्य देत असतात. तर बघा, आपण जेव्हा कालभैरव अष्टक जे आहे ते आपण आपल्या घरामध्ये जेव्हा वाचत असतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी नियंत्रित होत असतात व आपल्याला सुख, शांती, समाधान व आपल्याला भीती नाहीशी होत असते. तर बघा, कालभैरव अष्टक आपल्याला घरामध्ये रोज जर आपण संध्याकाळी 11 अगरबत्त्या लावून ते कालभैरव अष्टक 8च अष्टक मधले आणि 9 जे काही पूर्ण झाल्यानंतर हात जोडून आपण ती प्रार्थना म्हणतो, फलश्रुती म्हणतो, ती आपण 11व्या वेळेस म्हटली व जी अगरबत्तीची रक्षा आहे किंवा धूपबत्तीची रक्षा आहे देवारासमोर एका प्लेटमध्ये ठेवलेली, ती जर आपण चारही दिशेला घरामध्ये टाकली व वरती टेरेसवर टाकली आणि चारही दिशेला फुंकली तर आपल्याला कुठल्याच प्रकारचं शत्रुत्व होत नाही व शत्रू मित्र होतात व जे शत्रू आहेत त्यांचा नाश होतो. जे कोणी आपल्याला त्रास देतात त्यांची मती पलटते व कालभैरव महाराज त्यांना दंड करतात व आपल्या भावकीत जर वाद असेल किंवा आपल्या शेतीवर कोणी कृत्याकरणी केली असेल तर त्यांची ती निघून जाते व श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड आशीर्वाद कालभैरवाच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये नांदतो. व बघा, घरामध्ये दुःस्वप्न पडते, कोणाला रात्री जाग येतो किंवा आपल्याला काहीतरी विचित्र घटना आपल्याला स्वप्नामध्ये दिसतात, कधी कधी भास होतो, भय वाटतो, तर या गोष्टीपासून
किंवा आपल्यावर कोणी काही करणी किंवा भानामती किंवा काही प्रयोग केला का असं वाटतो, तर या भयातून नाश पावण्यासाठी आपल्याला जी काही देवता प्रत्यक्ष साथ देत असते त्याला कालभैरव महाराज असे म्हणतात. व आपण ही सेवा इतरांपर्यंत पोहोचवा व शेअर करा जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ, व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकदा तरी कालभैरवाष्टक आपल्या घरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये म्हणावं, जेणेकरून आपल्याला या कलियुगामध्ये जी अधिष्ठात्री देवता आहे कालभैरव महाराज हे आपल्याला तरुण जातील व आपलं संरक्षण प्रत्येक ठिकाणी करतील. बघा, प्रवासाला जात आहे, एक वेळ कालभैरवाष्टक म्हणा, 3 वेळा म्हणा किंवा 5 वेळा, 9 वेळा किंवा 11 वेळा म्हणा. म्हणजे कालभैरवाष्टक तुम्ही कधीही म्हणा म्हणजे म्हणा. किंवा प्रवासाला जाता वेळेस असं नसतं होऊन घरी म्हणायचं, रक्षा कपाळी लावायची, जेणेकरून अपघात टळतात. आपल्या घरामध्ये जर खूप दुःख येत असतील तर आपण रोज 21 दिवस जर लगातार अनुष्ठान जर केलं कालभैरवाष्टकाचं, रोज 11 वेळा जर म्हटलं, तर आपल्या घरामधील सर्व वाद संपतात व एकोपा नांदतो, शांतता नांदते, घरामध्ये संरक्षण प्रदान होते. ही उग्र देवता आहे, परंतु संरक्षण प्रदान करणारी कलियुगाची अधिष्ठात्री देवता आहे. आणि आपण जेव्हा कुठेतरी कोणत्याही बँकेत जाता किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये जातात तर तिथे सिक्युरिटी असतात. तर ज्याप्रमाणे ते त्या शाखेचं किंवा त्या ब्रांचचं संरक्षण करत असतात, तसं कालभैरव महाराज हे स्वामी महाराजांच्या सेवेकराचं संरक्षण करत असतात. त्यामुळे कालभैरवाष्टक म्हणणं किंवा वाचन करणं हे तितक्याच पद्धतीने जरुरी म्हणजे खूपच महत्वाचं आहे. त्यामुळे आपण कालभैरवाष्टक नित्यसेवेमध्ये 1 वेळा म्हणत चला, 3 वेळा किंवा रोज संध्याकाळी 11 वेळा म्हणत चला. कारण कालभैरवाष्टक हे खूप प्रभावशाली स्तोत्र आद्यगुरु शंकराचार्यांनी दिलेला आहे. आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या की शत्रू मित्र बनतात व घरातील जे काही वाद असतात ते शांत होतात. आणि प्रत्येक देवतेची क्षेत्रपाल देवता म्हणजे कालभैरव ही देवता आहे. त्यामुळे कलियुगामध्ये चालक मालक संचालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन ह्या ज्या सेवा आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा अल्पशा प्रयत्न असतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये टाका. श्री स्वामी समर्थ. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.